नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ब्राईट फ्युचर एज्युकेशन ग्रुपच्या युट्यूब चॅनलमध्ये मी डॉक्टर सागर जाधव तुमचे सहर्ष स्वागत करतो। तर विद्यार्थी मित्रांनो, आज खूप महत्त्वाचा विषय म्हणजे 113 नवीन कॉलेजेसला परमिशन भेटणार आहे। तर याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत। यामध्ये जर 113 नवीन कॉलेजेस ऑल ओव्हर इंडियामध्ये जर जॉईन होत असतील, ते कोणी गव्हर्नमेंट असो, प्रायव्हेट असो किंवा डीम कॉलेजेस असो, 3 प्रकारचे कॉलेजेस नवीन येत आहे, नवीन कॉलेजेसला मान्यता भेटत आहे। तर याचा कट ऑफ वरती काही इफेक्ट पडेल का? तर येस, याचा कट ऑफ वरती 101% इफेक्ट पडणार आहे। का तर 113 म्हणजे 113 नवीन कॉलेजेस म्हणजे प्रत्येक कॉलेजला मिनिमम 100 सीट जरी म्हटलं तरी पण आज 11,300 सीट ह्या नवीन येणार आहे। तर कट ऑफ मध्ये नक्कीच फरक पडणार आहे आणि मेडिकल सीट्स ह्या खूप वाढत आहेत। ह्या 113 कॉलेजेसमध्ये ऑलमोस्ट 50 ते म्हणजे असं म्हटलं तरी चालेल की 70% कॉलेजेस हे गव्हर्नमेंटचे कॉलेजेस आहेत। म्हणजे फॉर एक्झाम्पल महाराष्ट्रामध्ये जर म्हणाल तर महाराष्ट्रामध्ये 10 नवीन गव्हर्नमेंटचे कॉलेजेस, 3 प्रायव्हेटचे नवीन कॉलेजेस आणि 1 डीम कॉलेजेस, अशा प्रकारचे कॉलेजेस येत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, ऑल ओव्हर इंडियामध्ये जर कॉलेजेस जर वाढणार असेल आणि यावर्षीची रँक जरी वाढलेली असेल तरी पण तुम्हाला नंबर लागण्याची शक्यता आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, होप सोडू नका। आणि महत्वाची गोष्ट, याचा खूप चांगला इफेक्ट होणार आहे। स्टेट कोटा असो किंवा ऑल इंडिया कोटा असो, दोन्ही कोटांमध्ये विद्यार्थ्यांना नक्कीच ह्या कॉलेजेसचा फायदा होणार आहे। आणि गव्हर्नमेंटमध्ये जर ऍडमिशन भेटत असेल तर गव्हर्नमेंटमध्ये कॉलेजेसची फीस खूप कमी असते। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना 600+ मार्क्स आहेत त्या विद्यार्थ्यांना नक्की नंबर लागण्याची शक्यता आहे। त्या विद्यार्थ्यांनी लास्ट राऊंड पर्यंत कुठलेही होप सोडू नका। तर अशाच नवनवीन माहितीच्या व्हिडिओसाठी ब्राईट फ्युचर एज्युकेशन ग्रुपच्या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, म्हणजे त्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन घेताना ज्या अडचणी येतात त्या अडचणी येणार नाही। थँक्यू व्हेरी मच।